नमस्कार. जोडी सासू सुनेच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्याला करायचे मासे, चिलापी, काही रस्सा आणि काही फ्राय. तर चला करूया. चला तर आपण आता शेगडी पेटवली कोळशाची आणि वाटण भाजून घेऊया. चला आता आपण वाटण भाजून घेऊया चांगलं. तर हे आपण वाटण काढलं आहे रश्श्यासाठी आणि आपल्याला काही फ्राय बनवायचे आणि काही रस्सा बनवायचा आहे. तर चला आता पहिलं वाटण भाजून घेते. तर चला आपण प्रथम थोडंसं धनं भाजून घेऊया, कारण मग कांदा भाजला ना मग कढई तेलकट झाल्यावरती हे नीट भाजत नाही. आधी धनं भाजून घेऊ. आणि आता खोबरं तळून घेऊ. मस्त आपलं खोबरं तळले, अगदी लालसर, जास्ती काळं नाही करायचं, काय नाही. आणि चुलीवर सुद्धा खोबरं बसतं भाजता येतं, पण आता आपल्याला कांदा पण भाजायचा होता आणि शेगडी आत्ताच पेटवली ना, तर छान असं म्हणजे जरा वेळ लागतो तिला पेटायला. तर पहा आपला कांदा पण परतून झाला आहे चांगला शिवनेरी कलरचा मस्त. पण आता कांदा काढून घेऊन आणि आता हे वाटण आपल्याला पाट्यावर वाटायचे, कारण आपल्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे. लाईट गेली तोपर्यंत आपला भात होईल. तर आपण मीठ पण घेतलंय आता वाटणामध्ये, पाट्यावर वाटायचं. आपल्याला करायचे चिलापी आणि आमच्या नदीला ताजे मासे म्हटले तर चिलापीच मिळते शक्यतो, आणि दुसरे शिंगाडे मासे किंवा वांबीम असं जर भेटली ना तर त्याला लई गिरायक असतात. ते आपल्या वाट्यावर पण येत नाही कधी कधी. तर खेकडा असतात, शक्यतो चिलापी जास्त असते. तर आता मी ना हे जे डोकं आहे ना त्याचा रस्सा करणार आहे, कारण ते खाताच येत नाही. आणि हे जे अख्खे पीस आहेत ना याचा आपण मस्त फ्राय बनवूया. तर चला आधी मी पातळ रस्सा करून घेते. छान असा मस्त आपण याचा रस्सा आधी धुवून घेते मी, आणि नंतर आपण रस्सा करून घेऊ. तर आपल्या शेगडीला पण छान असा जाळ लागलेला आहे. तर कोळसा आता थोडा टाकले पुन्हा शिलगायला मी. तर पहा आपलं तेल पण तापले आणि हा मसाला, आणि हा सगळा माझा घरचाच मसाला आहे. हळद, तर माझा वष्टाच्या कालवणाला आम्ही जिरं मोहर असलं काही घालत नाही. तर असं मसाला परतून घेते मी. आणि हे वाटलेलं वाटण, हे वाटण चांगलं परतलं ना, एक तर पहिलं पण आपण तळूनच घेतलेलं आहे, असं नाही की ते कच्चं वाटलं. ते छान असं मस्त तळलं ना की तेल सुटेपर्यंत अगदी रश्शाला खूप चव येते मस्त अगदी. तर बघा आपला मसाला असा मस्त शिजलेला आहे. आणि आता आपण हे टाकून घेऊ. फक्त मी डोक्यांचंच करणार आहे मच्छीच्या, कारण दुसरं हे खाताच येत नाही ना ते डोकी. ते काढून टाकायचे फक्त रस्सा चांगला होण्यासाठीच. आणि यात तर मीठ आपण वाटतानाच घातलं आहे. पाट्यावर जर वाटण वाटायचं म्हटलं ना तर मीठ घ्यावंच लागतं, कारण मिठाने ना चांगलं बारीक वाटल्या जातं. तर
चमच्याभर मीठ घातलेलं आहे आपण रश्श्यामध्ये. तर आता बघा एवढ्याचाच आपण रस्सा करणार आहे आणि बाकीची मस्त अशी फ्राय बनवणार आहे. कारण मला माहिती आहे रश्श्यातले पीस आमच्याकडं खातच नाही. चिलापीच्या याचे शक्यतो परतलेलंच आवडतं मासं, रश्श्याचं नाही. फक्त हा रस्सा पिण्यासाठी किंवा असे आपण भात पीठ केलेला असतो ना, तर तो भात रश्श्याबरोबर भात खाण्यासाठी हेच असतं. तर चला, तो पण जास्ती नाही करायचा, अगदी थोडाच. तर आपल्याला एवढाच रस्सा करायचा ना. आता अशी छान अशी याला उकळी आणून घेऊ. तर आपल्या मच्छीला मस्त अशी उकळी आली, छान रस्सा उकळला आहे. आणि चिलापीला जास्ती वेळ नाही लागत शिजायला, ते लगेच शिजतं. तर आता उकळून चांगले 10 मिनटं झाले. चला आता मी त्याला खाली ठेवते आणि मस्त अशा गरमागरम शेगडीवरच्या भाकरी करते आणि नंतर आपल्याला फ्राय बनवायची. तर चला, हे बघा आपण हे मासे चांगले धुवून घेतलेत. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे. आपल्याला फक्त मीठ मसाल्यामध्ये ते तळायचे. आणि ह्या चिलापी माशाला ना असं रवा तांदळाच्या पिठामध्ये तळताना येते, काही एवढे कडक होत नाही. हळदी मिठात किंवा मग असे थोडाफार मसाला यातच तळता येतात चांगले. तर आता मी तर नाही कधी पीठ लावून तळलं, कारण ह्याची स्किन एकदम पातळ असते, ते लगेचच असे चिकटते खाली तव्याला. त्याच्यामुळं हे मासे आपले असेच तळून घ्यायचे, जास्त वेळ नाही लागत. हे लय पटकन होते, त्याच्यामुळं रवा बिवा त्यामुळे ते कडक नाही होत जास्ती. तर बघा आमच्याकडं तर मी आता असेच तळते. तुमच्याकडं कसे तळतात सांगा मला कमेंटमध्ये. आमच्याकडे गेले लाईट कधीपासून, अजून लाईट काय आलेली नाही. आम्हाला लय लाईटीचा प्रॉब्लेम असतो गावाकडं. लाईटी गेले की लवकर येत नाहीत. मासे तळायला तेल भरपूर लागतं. तर आता आपण एवढं टाकलं, अजून आपल्याला लागणार आहे. सगळे पीस टाकून घेणार आहोत बरोबर. आपण पुन्हा तेल टाकून घेऊ. आणि मासे तळायचे म्हटलं ना तेल भरपूर लागतं. याच आपण ना मस्त उलटे पालटे करून घेऊ. आणि पण असं चुलीवरचं खाण्याचा ना स्वादच काही वेगळा असतो, खूप मस्त लागतं. आणि आपल्याला सवय झाली आहे चुलीवरचं खाण्याची, त्यामुळं मूळ काय आवरत नाही. आता आपण ना परत उलटे पालटे करून घेऊ. आपण फक्त तेलामध्येच तळून घेतलेत. तर आपले मस्त असे मासे तळून झालेले आहेत, खूपच छान झालेत. आणि हे बघा अगदी मस्त असे तळलेत. तर चिलापीची आम्ही अशी रेसिपी करतो किंवा नुसतेच हळदी मिठातले. तर तुमच्याकडे कसे करतात ते नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तेही सांगा. आणि जर नवीनच सबस्क्राईब केलेलं असेल तर अगदी कमेंट करा, म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला तुमचे धन्यवाद मानता येईल. तर तुम्ही कमेंट केली हे आम्हाला समजा तुम्ही सबस्क्राईब केले हे आम्हाला कसं कळणार, म्हणून तुम्ही कमेंट करा.
कमेंट केल्यानंतर आम्हाला समजेल की तुम्ही कमेंट केली, मग आम्ही तुमचे आभार मानू. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.